नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशने ओवी आणि आजी या दोघींना भेटायची परवानगी दिल्यानंतर मात्र सर्व घरामध्ये आनंद होतो. फक्त ऐश्वर्याचा चेहरा आहे तो अगदी बघण्यासारखा होतो, कारण तिला इतका राग येतो तरी सुद्धा आपला राग शेवटी नाईलाजाने तिला मुठीमध्ये आवरावा लागतो. तेव्हा ती स्वतःला इतका असा राग अनावर करत असते. तेव्हा मात्र आता जानकी खुश होऊन ऐश्वर्या जवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते की शेवटी काय आहे की ऐश्वर्या, बघितलंस का ऐश्वर्या, अगं शेवटी तुझा हा सुद्धा पत्ता वाया गेला ग. आता या दोघींना भेटण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. आता असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याचा आणखीन जळफळाट होतो. शेवटी कसं आहे की ऐश्वर्या, तुटलेल्या मनाच्या भेगा ह्या सांधण्यासाठी प्रेमच पुढे येतं ग. अगं बघ ना, ज्याची सुरुवातच इतकी गोड झालेली आहे त्याचा शेवट किती गोड होईल, असं आता जानकीने सांगितल्यानंतर ऐश्वर्या खूपच रागाने जानकीकडे पाहायला सुरुवात करते. सुमित्रा आणि अवंतिका हे आपल्या ओवी बरोबर छान असे गप्पा करत असतात आणि तुटलेल्या मनांना जोडणाऱ्या कथेचा हा पहिला अध्याय असं जानकी आता ऐश्वर्याला सुनावत असते. आणि त्यासाठी मात्र ऐश्वर्या, अगं तू तयार राहा, म्हणून जानकीला आता खूप असं हसायला येत असतं. त्यानंतर मात्र ओवी, जानकी आणि ऋषिकेश संध्याकाळ झाल्यानंतर घरी येतात. ओवी झोपी जाते तर ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी गप्पा करत एकमेकांकडे पाहत असतात. कारण आता जानकीला ऋषिकेशचा खूप असा अभिमान वाटतो. तिला लगेच अगदी खुश होऊन ती ऋषिकेशला थँक्यू असं बोलते. ऋषिकेश अगदी सॉरी म्हटलेला असतो. तर आता जानकी विचारते की का हो सॉरी का, तर ऋषिकेश विचारतो की थँक्यू का. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की अगोदर तू सांग. तर जानकी म्हणते की सांगा अगोदर, तुम्ही सांगा अगोदर, प्रश्न मी विचारला त्यामुळे लेडीज फर्स्ट असेल. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी सांग ना तू. आणि परत आता ऋषिकेश म्हणतो की बरं बाई मी, म्हणून तो लगेच म्हणतो की सॉरी अगं जानकी, कारण रागाच्या भरात मी काल वाटेल तसे वागलो, ओवीवर ओरडलो, तुला कोंडून तिकडे गेलो, पण काय झालं हेच बघ ना. अगं आज जे मला वाटलं ना तेच मी केलं. ओवी आणि तिच्या आजीला भेटण्याची परवानगी तर मी दिली आणि ते पण कायमची. शेवटी मी जे म्हणेल तेच होईल, हा इतका त्रागा करायला मी नको होता, म्हणून त्याबद्दल सॉरी. त्यावर आता ऋषिकेश पुन्हा विचारतो की जानकी आता सांग बरं, तू मला थँक्यू का म्हणालीस. त्यावर आता जानकी म्हणते की हो कारण मला आज तुमचा खूप असा अभिमान वाटतो. आज फक्त तुम्ही एका आजी आणि नातीची भेट नाही घडवली, तर आज मात्र तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं की रागावर प्रेमामुळेच विजय मिळवता येतो. त्यामुळे ऋषिकेश सगळं काही राग तुम्ही मागे टाकला आणि ओवीला घेऊन पुढे आला आणि खरंच त्यामुळे मला इतका आनंद सुद्धा वाटला आणि समाधान सुद्धा वाटलं. आणि ऋषिकेशचा हात हातामध्ये घेते आणि ऋषिकेशला परत जानकी थँक्यू बोलते. आणि हे बघा घरातील सर्वांना सुद्धा खूप असा आनंद झाला. त्यामुळे ऋषिकेश जसं तुम्ही ओवीसाठी केलं तसं घरातील सगळ्यांसाठी करा असं जानकीला म्हणायचं असतं. परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अजिबात नाही, सगळ्यांसाठी असा वागण्याचा काही प्रश्न येतच नाही. त्यामुळे माझ्या अशा वागण्याचा तू गल्लत करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज ओवीसाठी मी एक पाऊल पुढे टाकलं असेल, परंतु माझी पाऊल मात्र त्या घराच्या बाहेरच होती, कारण त्या घरामध्ये मी कधीही जाणार नाही आणि ना त्या परक्या लोकांचा मी स्वीकार करणार. असं म्हटल्यानंतर जानकीला आता आणखीन थोडंसं वाईट वाटतं. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या सुद्धा तेच अगदी भडकून सारंगला बोलत असते की त्या परक्या लोकांना तुमच्या आईने घरात बोलावलं. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या जरा शांत राहा. तर ऐश्वर्या काही शांत राहायला तयार नसते. ती सारंगला म्हणत असते की सारंग, आपल्यासाठी तो ऋषिकेश, ती जानकी आणि ती ओवी परकेच आहेत आणि हे का कळत नाही आईंना. ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा त्या ऋषिकेशनी तुमच्या आईंना ओवीला भेटण्याची परवानगी का दिली असेल, खरंच सरळ पागल आहेत ते. आई विसरल्यात का की ज्या जानकीने नानांसोबत काय केलं होतं, नानांची आज अवस्था काय झाली ते. आई हे सर्व का विसरतात, त्या ओवीच्या प्रेमापोटी आई सुद्धा आंधळ्या झाल्यात का. त्यावर आता सारंग ऐश्वर्याला अगदी शांतपणे समजावतो की ऐश्वर्या, अहो मी काय म्हणतो ते जरा ऐकून घ्या. अहो कसं आहे की ओवी ही आईची एकुलती एक नात आहे आणि तिच्यात मात्र भरपूर आईचा जीव आहे. त्यावर आता ऐश्वर्या जोरात ओरडते की जीव आहे त्यामुळे मग आता काय करायचे, त्या ओवीला काय देवळामध्ये बसवायचं का, शी. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच बेडवर बसते. तेव्हा आता सारंग एकटक ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतो आणि परत तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, त्यापेक्षा आपणच जर बाळाचा विचार केला तर. तेव्हा ऐश्वर्या लगेच तडकन उभी राहते. बाळाचा विचार आपण. सारंग, अहो तुम्हाला काहीच कसे वाटत नाही की इकडे आपल्याच घरामध्ये
घरामध्ये आपल्याच अपमानाची पिपाणी वाजते. कोणी कुत्र सुद्धा आपल्याला या घरामध्ये विचारत नाही. आणि तिकडे तर ते लोक टेंडर जिंकलेत. ती जानकी आणि तो ऋषिकेश त्यांच्या विजयाचं ढोल बडवतात. आणि तुम्ही काय करतात? तुम्ही बसा इथे बाळाचं खुळखुळ वाजवत नाचवत. त्यावर आता सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, अहो तसं नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, आपण एक काम करूया. तर सारंग म्हणतो की सांगा काय काम करायचं. तर ऐश्वर्या म्हणते की मला तुमचं प्रोफाईल द्या, मॅट्रिमोनी साईडवर तुमचं एक अकाउंट ओपन करते आणि तिकडे ना तुमच्यासाठी एक दुसरी बायको आपण बघूया. तेथे मी तुमचं दुसरं लग्न लावून देते आणि तुम्ही त्या बायकोला घेऊन घरी या आणि तुमचं बेडरूम सुद्धा मी सजवते. त्यामुळे तुम्ही तिच्यासोबत खेळा, तुम्हाला जे काही बाळाचे गुंडे काय ते. तेव्हा सारंग म्हणतो की तुम्ही असं का बोलतात. तेव्हा आता ऐश्वर्या आणखीन भडकते. ऐश्वर्या आता डायरेक्ट म्हणते की तू काय बोलतो हे तुला कळतं का. तेव्हा आता ऐश्वर्या रागाच्या भरात हे सर्व बोलून जाते. तेव्हा मात्र आता सारंगला एक असा मोठा धक्का बसतो. सारंग लगेच खाली मान घालून लगेच आपला चेहरा वळवतो. तेव्हा ऐश्वर्याच्या लक्षात येतं की नक्की आपण काय बोललो ते. त्यामुळे ती स्वतःला परत शांत करते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सुद्धा थोडासा रागत असतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश बाद झाला तर सोडून द्या. तसं ओवीला मी कायम समजावत असते की जसं द्वेषाने रागाने भांडणाने नात्यामधील अंतर वाढत जातं आणि तेच जर आपण एकमेकांना माफ केलं तर नातं हे घट्ट होत जातं आणि मन हे हलकं वाटतं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं पण मी ओवी नाही. तुला जे वाटतं तर ते मलाच नाही वाटत. अगं जेव्हा मी ओवीला घरामध्ये पाठवलं होतं तेव्हा तू सारंग आणि ऐश्वर्या या दोघांचे चेहरे बघायला हवे होते. या दोघींना मी भेटण्याची परवानगी दिली होती, परंतु ते लोक तर दोघेही रागाने असे धुमसत होते. आणि अशा लोकांना माफ करून मी सर्व काही अगदी मिटून घेऊ आणि परत एकत्र येऊ असं तुला वाटतं का. नाही जानकी, हे कधीही आता अंतर नाही मिटू शकत. प्रेमाने कितीही रागावर विजय मिळवला तरी सुद्धा आपण कोणीही एकत्र नाही येऊ शकत. नात्यावर कधीही विजय नाही मिळवता येणार आणि तशी आशा सुद्धा तू करू नकोस. ही दोन घरं कधीही एकत्र नाही येऊ शकत. आज जे काही झाले ना ते आता येथे संपेल. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या भडकल्यानंतर ती स्वतःचा राग परत आवरते आणि सारंगला शांत करण्यासाठी परत ती ऐश्वर्या सारंगला समजावण्याचा प्रयत्न करते की सारंग हे बघा मी काय म्हणते, इथे आपल्या कंपनीची अवस्था खूपच बिकट आहे. त्या ऋषिकेश दादांनी कंपनीसाठी एक ऍप उघडल्यामुळे आपल्याला मिळणारं कमिशन सुद्धा बंद झाले. परत टेंडर सुद्धा ती लोकच जिंकले. मग सारंग अहो आपल्या हातात जे राहिलेलं आहे त्यावर आपण फोकस करूयात. आपण आपल्या कंपनीचा विचार करूयात, कंपनीवर जास्त लक्ष देऊयात. आपण आपल्या नात्याचा बाळाचा नंतर असं तिला म्हणायचं असतं. आणि परत सारंगचा चेहरा बघून म्हणते की ओके आपण करूयात विचार, परंतु आता तो विचार नको. आता या वेळेस मात्र कंपनीचा जास्त विचार करणं आणि तिचा विकास घडून आणणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता फक्त कंपनीचा विचार करूयात, बाळाचा विचार करू पण नंतर करू. त्यामुळे आजचा जो काही दिवस होता तो खूप असा स्ट्रेसफुल होता. तुम्ही सुद्धा आराम करा, मी सुद्धा झोपते आणि तुम्ही सुद्धा. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आणि दोघेही एकमेकांना गुड नाईट करतात. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा खूपच खुश असते आणि ती आपल्या सर्व ह्या शेजारच्या बायकांना मैत्रिणींना संक्रांतीचे वाण हळदी कुंकाला घरी बोलवण्याचे आमंत्रण देत असते आणि सर्वांना सांगत असते की आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला, सावंत वहिनींना सुद्धा कॉल केला, उद्या नक्की घरी यायचं हं. आणि अच्छा बोलून ती फोन ठेवते. तर अवंतिका ही किचन मध्ये चहा करत असते आणि सुमित्राचे सर्व बोलणे ती ऐकते आणि सुमित्राला विचारते की आई काय हो आई, उद्या कोण येणार आहेत आपल्याकडे. तर आता सुमित्रा म्हणते की कमाल आहे ग, कधी कधी तर मला असं वाटतं की माझं वय झालं की तुमचं. कारण खरंच अवंतिका तुला माहिती नाही की उद्या काय आहे ते. आणि तेवढ्यात आता अवंतिका म्हणते की नाही आई काय आहे. तर लगेच ऐश्वर्या बाहेर येते. ऐश्वर्या म्हणते की संक्रांत आहे आणि लगेच पुढे येते आणि आईंना म्हणते की हो ना आई. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की हो आणि काय ग ऐश्वर्या तुझ्या लक्षात होतं का असं विचारते. तर ऐश्वर्या म्हणते की हो आई. आणि लगेच अवंतिकाला अगदी टोमणं मारते की तिच्या लक्षात नसेल परंतु माझ्या लक्षात आहे. कारण कसं आहे की मोठ्या घरात जे सणवार होतात तेला साजरी करायची अगदी म्हणजे सवय नसेल. तेव्हा सुमित्रा अवंतिकाला पुढे बोलावते. तर अवंतिका येते आणि बोला आई तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा. तेव्हा आता सुमित्रा अगदी प्रेमाने अवंतिकाला सांगायला सुरुवात करते की हे बघ अगं आपल्याकडे जे काही सणवार होतात म्हणजे रणदिव्यांकडे आणि त्यात म्हणजे संक्रांतीचा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. सगळ्या बायकांसाठी आपण हळदी कुंकू ठेवतो, त्यांना वाण देतो आणि त्यानिमित्ताने सर्व बायका एकत्र येतात.
नवीन सुनांचं कौतुक होतं आणि सर्वजणी छान अशा गप्पा करतात आणि तसंही तिळाचा गोडवा आणि नात्यांची ऊब यामध्ये आणत आपण हा सण साजरा करतो। आणि पूर्वी कसं जानकी सर्व काही अगदी उत्साहाने करायची आणि यंदा मात्र तुम्हाला दोघींना हे सर्व सांभाळायचं आहे, कारण तुमची यावेळेस दोघींची ही पहिली संक्रांत असेल, त्यामुळे तुमचा तिळवा सुद्धा असेल। तर आता ऐश्वर्या लगेच विचारते की तिळवा काय असतो? अवंतिका लगेच तिला टोमणा मारते की अच्छा, म्हणजे संक्रांत कधी येते हे फक्त तुला माहिती असतं आणि मोठ्या घरातील परंपरा तुला माहितीच नाही का? म्हणून आता एक सव्वाशर बनून अवंतिकाने सुद्धा आता ऐश्वर्याला अगदी छान असं उत्तर दिलेलं असतं। त्यानंतर मात्र आता सुमित्रा ते ऐकून म्हणते की अगं, यात लहान मोठा असा काही भेद नसतो। अगं ऐश्वर्या, तिळवा म्हणजे काय असतं की घराघरातील ते एक परंपरा असते। एरवी कसं आपण सणाच्या दिवशी काळे कपडे नाही घालत आणि ते काळे कपडे अशुभ असे मानतात, परंतु संक्रांतीच्या दिवशी मात्र काळ्या रंगाचं महत्व असतं। नवीन लग्न झालेल्या सुना आवर्जून काळ्या रंगाची साडी नेसतात आणि त्यावर सुंदर असे हलव्याचे दागिने घालतात। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या विचारते की हलव्याचे दागिने नेमकं काय आई? अहो, गाजराचा हलवा किंवा दुधीचा हलवा आणि थंडीचं सीजन आहे, त्यामुळे नक्की गाजराचा हलवा असेल। तेव्हा मात्र आता सुमित्राला सुद्धा खूप हसायला येतं आणि अवंतिकाला सुद्धा। तेव्हा अवंतिका म्हणते की हो अगं, गाजराचाच हलवा, आणि एक काम कर, हे गाजर घे आणि जा हलवा कर। तेव्हा ऐश्वर्या रागाने अवंतिकाकडे पाहत असते, तर अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, तुझी या घरातील पहिली संक्रांत आहे की शेवटची तेच कळत नाही। अगदी शेवटची संक्रांत असल्यासारखं का वागते? एवढी कशी बावळट ग तू? तेव्हा मात्र ऐश्वर्याला राग येतो। ऐश्वर्या म्हणते की बावळट म्हणजे तुझा हात आता बरा झालेला दिसतोय। तेव्हा मात्र आता सुमित्रा दोघींना शांत राहायला सांगते की पुरे करा आता, काय चाललं तुमच्या दोघींचं हे? तेव्हा अवंतिका रागाने तिच्याकडे बघत ते गाजर खाली ठेवते। तेव्हा मात्र आता सुमित्रा ऐश्वर्याला समजावते की अगं, हलवा म्हणजे काटेरी तिळगुळ, अगं तो नाही का फुटाण्यासारखा असतो पांढऱ्या रंगाचा, त्याचे दागिने करतात। ही बायका खरंच खूप हौशी असतात, हे खूप कष्टाचं आणि कौशल्याचं काम असतं। आपले जे काही अगदी दागिने असतात, बांगड्या, तो गळ्यातील हार, त्यावर असे पुठ्ठ्यावर ते दागिने ठेवायचे आणि त्यावर हे आकार करून घ्यायचे आणि त्यावर असे हलव्याचे हे दागिने बनवतात। आणि हे हलव्याचे दागिने जेव्हा बनतात तेव्हा खरंच खूप असे सुंदर दिसतात। ते तिळाचे दागिने खरंच खूप सुंदर दिसतात, ते करायचे आणि ते घालायचे। आणि हे बघा, हे दागिने मात्र तुम्हाला दोघींना करायचे। तर ऐश्वर्या म्हणते की काय आई, बनवायचे? आणि 1 मिनिट, आणि पहिली गोष्ट की असले काही दागिने सुद्धा मी नाही घालणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ह्या कार्यानुभवाच्या क्लासमध्ये काही इंटरेस्ट नाही, एकतर अगोदर खूप कामं आहेत, त्यामुळे असं काही काम मला नकोय। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, असं काय करते? अगं, तुझा तर पहिला संक्रांतीचा सण आहे आणि तशी परंपरा सुद्धा आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की परंपरा सर्व काही ठीक आहे आई, पण तुमचा तो सावत्र मुलगा त्याने आपल्या कंपनीवर जी संक्रांत आणलेली आहे त्याचं काय? त्यामुळे आता सुमित्राचा चेहरा थोडासा गंभीर होतो। तर ऐश्वर्या पुढे म्हणते, दागिने काय तर कोणीही बनवू शकतं, आणि अवंतिकाकडे बघत म्हणते की कंपनी मात्र कोणी चालू शकत नाही, ती फक्त मलाच चालवावी लागेल। कारण कसं की तुम्हाला हे असले फुटाण्याचे दागिने बनवायचे आणि तुमच्या मुलाला गुंडू का फुंडू तो जन्माला घालायचा, कोणीतरी काम तर करायला हवं ना, रिअल वर्क म्हणून। आणि हात जोडून म्हणते की प्लीज सो मला माफ करा, कारण तुमच्या ह्या दागिने बनवण्याची जी काही हौसी पद्धत आहे ना, त्यात मी नाही भाग घेऊ शकत। आणि अवंतिकाकडे बोट दाखवत म्हणते की ही आहे ना LLB, ही सर्व काही करेल। तसंही तिला काही काम नसतं, ती फ्रीच असते, त्यामुळे ती करेलच। आणि सारंगला आवाज देते की सारंग, अहो चला, ऑफिसला जायचं लेट होतंय। सारंग धावतच आलेला असतो ऑफिसला तयार होऊन जाण्यासाठी। सुमित्राला वाईट वाटतं ऐश्वर्या असं बोलली म्हणून, आणि अवंतिका तर रागाने ऐश्वर्याकडे बघत असते। तेव्हा आता सारंग लगेच धावतच आलेला असतो आणि तो विचारतो की अहो, खूप धावत आलो, घाईघाईत हा टाय लावला, तो बरोबर आहे ना? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो, टायचं तर सोडा, कामही गळ्याशी आले त्याकडे लक्ष द्या, त्याला आपली वाट बघतायत, चला। तेव्हा सारंग म्हणतो की हो चला। तेव्हा सारंग मात्र अगदी ऐश्वर्याच्या पायावर पाय ठेवून चालत असतो आणि जाताना मात्र तो सुमित्राकडे बघत असतो। तर आता सारंगची ही जी काही अवस्था आहे ती बघून सुमित्राला आणखीन टेन्शन येते आणि ऐश्वर्याच्या बोलण्याचा सुद्धा राग येतो। तर अवंतिका ही सुमित्राला समजावते की आई, जाऊन द्या, त्या आगाऊ ऐश्वर्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, आणि आई, तिने नाही केलं तर काय झालं, मी करते ना। आणि हे बघा आई, आतापर्यंत या घरामध्ये जसे काही सणवार साजरे होत आले, अगदी तसेच मी सुद्धा साजरे करेन। हळदी कुंकू आणि
तिळवा केल्यानंतर तुम्हाला बरं वाटणार आहे ना? तेव्हा सुमित्रा हो म्हणून मान डोलावते, तर अवंतिका म्हणते की बास, तुम्हाला बरं वाटणार म्हणून मी सगळं काही अगदी करायला तयार आहे. अगदी खुश होऊन अवंतिका जेव्हा ही म्हणते तर सुमित्राला आनंद होतो. प्रेमाने ती अवंतिकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. अगदी मायेचा स्पर्श. अवंतिका सुद्धा खूप खुश होते. त्यानंतर आता इकडे ओवी ही आपलं म्हणजे ड्रॉइंग काढत असते. तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश येतो. ओवीला विचारतो की काय ग ओवी, पतंग काढते की काय? तर ओवी म्हणते की हो. आणि बाबा कशी वाटते माझी पतंग? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय ग, पतंग तर तू खूप छान मस्तच काढला. आणि काय तू फक्त पतंग काढतच बसणार आहे का? पतंग तुला उडवायचं नाही का? आणि ओवी तुला तर पतंग उडवण्यासाठी किती आवडतं. त्यावर आता ओवी म्हणते की हो ना, खूप आवडते, परंतु आपल्याकडे मात्र पतंग कुठे आहे बाबा? म्हणते की बाबा आपण मार्केटमध्ये जाऊयात आणि पतंग घेऊन येऊयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो काही गरज नाही, आणि हे पग मी मार्केटच घरी आणले, आणि पतंग तयार करण्यासाठी तो सर्व साहित्य लागणारं घरीच घेऊन आलेला असतो, आणि ते सर्व काही तो ओवीला आता दाखवतो. तेव्हा मात्र आता ओवी खूपच खुश होते, आणि खरंच वा बाबा, तुम्ही तर खरंच खूप स्मार्ट आहात असे खुश म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा खुश म्हणतो की हो हो, तर तो तर मी आहे, आणि चल ओवी आता आपण मस्त पतंग तयार करूयात आणि एकदा त्याला ही फिरकी बांधूयात आणि मस्त असा वर पर्यंत पतंग उडवूयात. ओवी म्हणते की बाबा तुम्ही खरंच खूप डांबरट आहात बर का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी काय, आणि काय ग का ग? तर आता ओवी म्हणते की उद्या मी पतंग उडवणार आणि तुम्ही फक्त फिरकी धरायची. तो की आली मोठी आणि तू पतंग उडवणार, मी फिरकी धरणार, मग मी पतंग कधी उडवायचं बरं? तेव्हा ओवी हसते आणि आयडिया, आपण दोघं पतंग उडवूयात आणि आईला फिरकी धरवायला लावूयात. तेव्हा जानकी ऐकते. जानकी म्हणते की हो हो असं का, मी ऐकते बरं का सगळं काही, तुमचं जे काही चाललं तुमचं, हे एकमेकांना फिरकी धरायचं बंद करा आणि काम करा अगोदर, आणि काय तर म्हणे आईला फिरकी द्या. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काय ग ओवी, आज दिवस कुठून उगवला, म्हणजे तुझी आई घरी आहे आज, आणि काय ग बायको आज काहीतरी खमंग असं करते की काय, अगदी खमंग वास सुटला म्हणून विचारतो. तेव्हा जानकी खुश होऊन म्हणते की तुम्ही कसं तुमच्या मकर संक्रांतीची तयारी करतात, तसं मी सुद्धा माझ्या संक्रांतीची तयारी करते. छान असे तिळगुळाचे लाडू मी बनवते. तेव्हा आता तिळगुळ म्हटल्यानंतर ऋषिकेश आणि ओवी या दोघांनाही खूप आनंद होतो. दोघेही खूप धावत जानकीकडे किचन मध्ये येतात आणि लाडू घ्यायला लागतात. तर जानकी म्हणते की बरं असं हात लावायचं नाही दोघांनी सुद्धा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी घेऊन दे. तेव्हा जानकी म्हणते की नाही, अगोदर मला नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही बाहेर जा, आणि तुम्ही दोघेही किचन मध्ये असताना मला काही सुधरत नाही, त्यामुळे जा बरं बाहेर तुम्ही दोघेही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही असून दे, अगं तसंही तू 5-10 मिनिटात लाडू तर बनवशील हो की नाही ओवी? तर ओवी म्हणते की हो हो, मस्त अगदी झक्कास तिळगुळ बनणारच. ऋषिकेश म्हणतो की हो ना, त्या तिळगुळाचा एक लाडू आपल्याला आई टेस्ट साठी देणार. तेव्हा ओवी म्हणते की मग तो लाडू आपण तोंडामध्ये टाकणार, अगदी जसे खातात तसे ऍक्टिंग ते करत असतात, डोळे सुद्धा मिटतात आणि म्हणतात की मग ते डोळे मिटून त्या लाडवाचा स्वाद सुद्धा घेणार. तेव्हा दोघेही अगदी डोळे झाकून लाडू खाण्याची ऍक्टिंग करत असतात आणि खूप छान लागला असं जानकीला दाखवत असतात. तेव्हा जानकी सुद्धा आता काही कमी नसते. जानकी म्हणते की काय हो, कसा झाला लाडू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगदी मस्त. तेव्हा आता जानकी विचारते की हो का, मग तुम्ही असेच इमॅजिन करत हे लाडू खात राहा आणि कसे झाले ते मला सांगत राहा, आणि मी काही आता लाडू बनवत नाही, मी काही लाडू साठी ही मेहनत नाही करत, आणि खरंच तुम्हाला दोघांना सुद्धा थँक्यू. आता जानकी लगेच गॅस बंद करते. तर ऋषिकेश आणि ओवी म्हणत असतात की काय काय जानकी हे सर्व काय? तेव्हा ओवी लगेच जानकीचा हात धरते आणि आई तू आता आमची फिरकी घेतेस बर का असं म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो, आणि तो सुद्धा जानकीचा दुसरा हात धरतो आणि जानकी अगं असं करू नकोस, आणि ओवीला ऋषिकेश म्हणतो की तू बाहेर जा, मी आईला लाडू बनवण्यासाठी मदत करतो. ओवी म्हणते की नाही, मी काही नाही जाणार. त्यावर आता जानकी म्हणते की तुम्ही दोघेही मला खूप त्रास देतात, तुम्हाला कळतंय का मला किती काम आहे ते? जा बरं बाहेर, मला लाडू वळवायचे, तुम्ही तुमची काम करा, पतंग बनवा, लाडू झाल्यानंतर देईल मी तुम्हाला, आणि ते पण खरे खरे लाडू बर का. तेव्हा ऋषिकेश अगदी मुद्दाम हसून म्हणतो की चल बरं ओवी, आपण पतंग तयार करूया, आणि जानकीकडे अगदी रोमांटिक
गंभीरपणे पाहत म्हणत असतो की बाकीच्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ओवी सुद्धा अगदी नाचतच जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि दोघेही बाहेर अगदी उड्या मारतच पतंग बनवायला घेतात. जानकीला सुद्धा खूप हसायला येतं. जानकी म्हणते की एक नंबरचे नौटंकी आहात तुम्ही दोघेही बापले. तेव्हा आता जानकी लाडू बनवायला घेते आणि विचार करते की आशीर्वाद बंगल्यावर सुद्धा आता काही लाडू मला पाठवावे लागतील. आणि आई तर नेहमी म्हणायच्या तिळगुळ देण्यातील मनातील कठोरता कमी होते. आपली माणसं एकमेकांशी गोड बोलतात. मी घरापासून जरीही दूर असली तरी सुद्धा मी केलेले हे तिळगुळ यावेळी सुद्धा माझ्या घरी नक्की पोहोचतील. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या इकडे ऑफिसला येतात. सयाजीराव सुद्धा आलेले असतात आणि एक असा दलाली अगदी पैसे घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की सयाजीराव घ्या, तुम्ही जेवढा काही रुपडा सांगितला होता तेवढा अगदी घेऊन आलेलो आहोत मी. तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो हो ते तर खूप बेस्ट झालं आणि सारंगला काही पेपर्स देतो आणि त्यावर सह्या करण्यासाठी सांगतो. आणि अहो या पैशांनी आपल्याला जी काही बुडालेली कंपनी आहे ती काठावर आणता येईल असं म्हणतो. आणि तेवढ्या करता मात्र ह्या जयंत रावांकडून आपण व्याजाने पैसे घेतले. तेव्हा आता सारंगला धक्का बसतो. सारंग म्हणतो की काय एवढे पैसे आणि नक्की कशासाठी असे विचारतो. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अहो तुम्ही कमाल करतात. कशासाठी म्हणजे काय, कंपनीच्या खिशाला भोग पडलंय आणि दुसरा काही आपल्याकडे पर्याय आहे का, आणि एवढे पैसे आपण कसे उभे करणार आहोत. आयशू बेटा काय ग तू यांना सांगितलं नाही का काही जावई बापूंना. तेव्हा ऐश्वर्या सारंगकडे बघत म्हणते की नाही मी मुद्दामच त्यांना नाही सांगितलं. मी तर असा विचार केला की तुमच्याकडूनच जे काही कळेल ते बेटर असेल. तेव्हा सारंग विचारतो की ऐश्वर्या अहो पण नक्की काय झाले. तेव्हा सयाजी म्हणतो की काय झालं म्हणजे नक्की काय झालं. अहो आपली नाचक्की झाली त्या ऋषिकेश रणदिवे आणि त्या जानकीमुळं. अहो त्यांनी ती ऍप काढली आणि त्यांना मग टक्कर देण्यासाठी आपण त्यांच्या समोर सुद्धा अगदी सरस ऍप आपल्याला काढावी लागेल आणि ती शेतकरी ऍप बद्दल. तेव्हा आता सारंग विचारतो की ऍप आपण असे कोणती ऍप. तर आता सयाजीराव म्हणतो की हे बघा जावई बापू मोठ्या लेवल पर्यंत जर काम करायचे असेल तर ऍप सुद्धा आपल्याला मोठाच बनवावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला पैसा जोडावा लागेल आणि त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी सर्व काही प्लॅन केलेला आहे हो की नाही ऐशू. तर ऐशू अगदी सयाजीराव आणि तिचा आता आणखीन एक प्लॅन हा सुरू असतो. कारण कंपनी आता पूर्णपणे कर्जामध्ये बुडवायची आणि उद्ध्वस्त करायची. तर सयाजीराव सारंगला म्हणतो की त्यासाठी आता आपल्याला पैसा तर जोडवावा लागेल. सारंग म्हणतो की हो हो तेच म्हणतोय आणि पैसे तर नाहीत आणि तुम्हीच आता म्हणाले की कंपनीच्या खिशाला भोग पडले म्हणून आणि टेंडर सुद्धा आपल्या हातातून गेलेले आहे आणि काही पगार सुद्धा देणे बाकी आहे. कारण देण्यासाठी तर पैसे नाहीत ना. तर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो सारंग सगळं काही अगदी व्यवस्थित होईल त्यासाठी डॅडाने हे व्याजावरती पैसे घेतले आणि सारंग डोंट वरी या पैशाने आपण सगळे काही काम करून घेऊया. तेव्हा जयवंतराव म्हणतो की पण एक त्यासाठी महिन्याला तुम्हाला वेळेवर असं व्याज द्यावेच लागेल आणि हप्ता जर तुम्ही चुकवला तर आपण मात्र खपणार नाही. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अहो तुम्ही कमाल करतात. तुम्ही यांना ओळखत नाही का, ते सारंग रणदिवे आहेत. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर जयवंतराव म्हणतो की सयाजीराव अहो हे तुम्ही बोलतात तुमच्यावरती तर विश्वास आहे आमचा पण विश्वासावरती धंदा नाही चालतो. तुम्ही आता एवढा रोकडा घेतला म्हणजे पैसा घेतला मग त्यासाठी तारण काय ठेवणार आहात. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की तारण. तर सयाजी म्हणतो की तारण अहो तारण ठेवणारच. इतका पैसा घेतल्यानंतर तारण काहीतरी आम्ही ठेवणारच. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की परंतु तारण ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते. तेव्हा सयाजीराव म्हणतो की जावई बापू अहो कंपनी घर हे जे काही आहे ते सर्व तुमच्या नावावर आहे त्यामुळे तुम्ही हे घर तारण म्हणून ठेवा. तर आता घर म्हटल्यानंतर सारंगला खूप मोठा धक्का बसतो. सारंग म्हणतो की अहो घर आणि हे कंपनी तारण ठेवण्यासाठी मला घरच्यांना विचारावं तर लागेल ना. त्यावर आता ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की हो का सारंग तुम्हाला घरच्यांना विचारावं लागेल. आता फक्त आपल्यासाठी हा वेळ महत्वाचा आहे की हे पैसे आता घ्या आणि हे ऍप सुरू करा. बाकी कशाचाही विचार तुम्ही करू नका. एकदा की हे ऍप आपण सुरू केलं तर त्या जानकी आणि ऋषिकेशला आपण त्यांची जागा दाखवू. सारंग अहो तुम्ही विसरलात का त्यांनी तुमच्या बायकोच्या हातामध्ये 2 रुपये ठेवले त्यामुळे हे पैसे घेऊन तुम्ही त्यांना कंगाल करा आणि त्यांना दाखवून द्या की तुम्ही कोण आहात ते. आणि डोंट वरी सारंग आपण हे पैसे घेणार आहोत ना. हे पैसे आपण त्यांना परत सुद्धा देऊ शकतो. एकदा की आपलं हे शेतकरी ऍप सुरू झालं तर पैशांचा पाऊस पडेल आणि जयंत सेठच्या पैसे सुद्धा आपल्याला देता येतील आणि आशीर्वाद बंगला सुद्धा सोडवता येईल. हे तुम्हाला पटतं का. तेव्हा सारंग म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे पण. तर आता ऐश्वर्या म्हणते की पण बिन काही नको. मी जे तुम्हाला सांगते ना तेच तुम्ही करा आणि हे बघा जर तुम्ही आता हे केलं आणि मग तुम्हाला जे हवं आहे ते मी तुम्हाला देईल. तेव्हा सारंग विचारतो की काय. तर ऐश्वर्या लगेच इकडे तिकडे पाहते आणि परत ती थोडासा डोक्याला हात लावण्याचं नाटक करते आणि अहो सारंग डॅड
माझ्यासमोर हे सर्व बोलायचं का? तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही तसं नाही, पण म्हणजे तर ऐश्वर्या म्हणते की एकदा की हे सर्व मार्गी लागलं तर आपण लगेच बाळाचा विचार करूयात. बाळाचा विचार करण्या अगोदर आपण बाळाचं फ्युचर हे सिक्युअर करायला नको का? हे जे काही चाललं ना त्यासाठीच चाललं सर्व, त्यामुळे तुम्ही येथे सही करा आणि हे पैसे घ्या. तेव्हा तरी सुद्धा सारंगचं मन काही ऐकायला तयार नसतं, परंतु ऐश्वर्या मात्र आता त्याला खूप काही भरीच घालते आणि शेवटी त्याच्याकडून ह्या सह्या ती करून घ्यायचे ठरवते. सारंग पुन्हा एकदा ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या हे सर्व काही नीट तर होईल ना? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो मी तर आहे ना. मग तर सारंग लगेच ऐश्वर्याचं ऐकून तयार होतो आणि कुठे सही करायची असं तो त्या जयंत सेठला विचारतो. कुठे सही करायची हे ते सांगतो आणि सारंग लगेच त्या पेपर्सवर सह्या करतो. तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजीराव एकमेकांकडे बघून एकमेकांना खुणावतात आणि शेवटी त्यांचा प्लॅन आहे तो सक्सेस करून घेतात. सारंगने सह्या केल्यानंतर दोघेही खुश होतात आणि सयाजीराव अगदी खुश होऊन सारंगच्या हातामध्ये हात देतो आणि अभिनंदन जावई बापू असे खुशून म्हणतो. ऐश्वर्या आता सारंगकडे पाहत असते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये अवंतिका आता ही फोन करते आणि जानकीला म्हणते की हॅलो वहिनी, अहो काही झालं तरी माझ्या ह्या तिळवाला यायचं बरं का. तेव्हा मात्र आता अवंतिका खूप खुश असते आणि ती सुमित्राच्या मिठीत येते. दोघेही अगदी खुश असतात, परंतु ऐश्वर्या मात्र आता हे बघून तिचा खूप आता जळफाट होतो आणि या घरात आल्यापासून अवंतिका एकही दिवस तुम्हाला सुखाने राहून दिलेला नाही, त्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या आनंदाचा कसा मी आता नायनाट करते बघतच राहा. म्हणून जे काही तिळाचे दागिने आता हे अवंतिकाने बनवलेले असतात तर ते दागिने हलव्याचे ती घेते. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या काहीतरी ते सर्व काही नष्ट करण्याचे ठरवते. त्यानंतर आता इकडे सयाजीराव आणि ऋषिकेश यांची भेट होते. तेव्हा आता ऋषिकेश भयंकर असा सयाजीरावावर चिडतो, परंतु आता सयाजीराव म्हणतो की अरे रस्त्यामध्ये लेकरू असो किंवा काही असो, सयाजीराव कधीही थांबत नसतो. म्हणून आता ओवी ही पतंग उडवत असते आणि आता सयाजीराव तिच्या अंगावर गाडी चालवत येत असतो, म्हणजे तिच्या अंगावर गाडी येत असते. तर जानकी समोरून येते आणि हे सर्व पाहते. ओवी रस्त्यावर असं तू म्हणजे असं धावू नको, उभी राहा, शांत हो. परंतु आता जी गाडी ओवीच्या अंगावर येत आहे तर जानकी ओवी असं जोरात ओरडते की ओवी, आणि जानकीला आता समोर बघून खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.